ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक 2 यांची टेक्निकल अनालिसिस आणि मोबाईलच्या मिसिंग बद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट 2 चे सिनियर पीआय योगेश आव्हाड यांच्या टीमला माहिती मिळाली। त्यानुसार एसीपी शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामगिरी झालेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 30 मोबाईल हस्तगत झालेले आहेत। याच्यामध्ये हे जे 30 मोबाईल आहेत ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत। त्याच्यामधले गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे, निजामपुराचा एक आहे, भिवंडी शहरचा एक आहे, अशी एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ 25 मोबाईल शोधण्यामध्ये युनिट 2 ला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे। आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे। नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 कडून करण्यात आलेली आहे। टोटल मिळून 30 चोरीचे मोबाईल आणि 25 मिसिंग मोबाईल असे 55 मोबाईल असं युनिट 2 ने केलेले आहेत। त्याची जवळपास किंमत 9,65,000 अशी आहे। सर, हे मोबाईल स्नॅचिंग करायची की घरफोड्या करायची? याच्यामध्ये घरफोडीमधले हे मोबाईल उघडकीस आलेले आहेत। स्नॅचिंग असेल तर स्नॅचिंगच्या याच्यामध्ये आपल्याकडे जे रिकव्हर झाले ते स्नॅचिंग मधले काही रिकव्हर झालेले, हे जे मोबाईल आहे ते घरफोडीमध्ये। आणखी काय सोनं वगैरे यांनी चोरी केलं असं काय? या घरफोडीमध्ये मोबाईलचीच चोरी आहे, घरफोडी आहे असं निष्पन्न झालेलं आहे। ह्या ज्या घरफोडी दाखल होते मोबाईल चोरीच्या। ठीक आहे, पुढचा